काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही। आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने 2 आदेश जारी केलेले आहेत। आता मी नगर परिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025। अपील नसलेल्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025। अपील असलेल्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 नोव्हेंबर 2025। सॉरी 10 डिसेंबर 2025। तर या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक, निर्भय आणि कायदा व नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे। एक करून विचारा। वोटरची कट ऑफ डेट 1 जुलै 2025। मोठ्या प्रमाणात फक्त सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलंय, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची? नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे। त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे। जिथे दुबार मतदार, तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे। विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतंय, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करतंय। कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, हे चुकीचं आहे। असं निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली काम करत नाही। एक मिनिट, विरोधकांनी काही आक्षेप घेतलेत की एका घरामध्ये 40 पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं? नाही, हे बघा, ऍक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून मिळते। या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ऍक्च्युली कार्यवाही करता येतो, जी आम्ही केलेली आहे। सेकंडली, याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्या सुद्धा आम्ही दुरुस्त करतोय, केलेल्या आहेत। आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ऍक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेलाय, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे। आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाहीये, ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इनकॉर्पोरेट करतो आहे। काही